काय आपण स्थानिक आहे की पाठवून? राहतोय म्हणजे देशात राहतोय तर फक्त इथंच तारीख पे तारीख नाही, कोर्टातच तारीख पे तारीख होती आहे हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. तर इथेही थोडीशी होणार, पुढं मागं होणार, पण काम होणार सगळं. पण आता 30 जूनचा अल्टिमेटमला 30 जूनपर्यंत काम करतो अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे संबंधित काम करणाऱ्यांनी. वाटतं काय काम 30 जूनपर्यंत करतो म्हणतायत ना. आता आपण काय स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा एक्सपर्ट नाही याच्यातले बांधकामातले, तर त्यांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर आपण अवलंबून निश्चित राहणार. पण ह्या आधी देखील 1 तारखेची त्यांनी तारीख सांगितली. तेच सांगितलं ना, तारीख पे तारीख इथं प्रथाच आहे. आणखी एक प्रश्न म्हणजे काल ज्या पद्धतीनं आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं इथल्या प्रकाशकाला धमकी दिली, कसं बघता या, कारण लोकप्रतिनिधी आहे अशा पद्धतीची भाषा आपण देखील पाहिलं असेल, वाचलं असेल. जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्याबद्दल काय बोलायचं ते त्यांना समजायला पाहिजे. पण प्रकाशकाला तर धमकी दिलीच, मात्र पानसरे असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील अपशब्द त्या सगळ्या एकूण संभाषणामध्ये दिसत आहेत बोलताना. सरकारनं तातडीने कारवाई करावी असं वाटते का आपल्याला? आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी. आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधीकधी काही गोष्टी लगेच होत नाहीत. पण आता पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची, त्यांची पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. काय आपण त्याबद्दल ते नियम काय काय आहेत त्याच्यासंबंधी पण मला माहीत नाहीत आत्ता. परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य करायला लागले ते बिलकुल योग्य नाही. आणखीन तिकडं त्याच्याकडे लक्ष जनताच देईल.